तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे तर्फे राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अनमोल मित्तल सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांनी अकोट उपविभागामध्ये दिनांक 8 आणि 9 जूनच्या मध्यरात्रीला ऑपरेशन रात्री प्रहार राबविले। या ऑपरेशन रात्री प्रहार अंतर्गत अकोट उपविभागामध्ये 5 ठाणेदार, दुय्यम अधिकारी व त्यांनी नेमलेली टीम यांना अवैध धंदे आणि गुंड प्रवृत्तीचे इसमांवर कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या। या अंतर्गत पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे अवैध गावठी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर कलम 325 आर्म ऍक्ट प्रमाणे कार्यवाही करून त्याच्याकडून एक गावठी अग्निशस्त्र घातक शस्त्र जवळ बाळगणाऱ्या आरोपीवर 4 केसेस, रात्री दरम्यान दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरणाऱ्या आरोपीवर 6, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीवर 10 तर दारूबंदी कायद्यान्वये 8 गुन्हे व रात्री उशिरा प्रतिष्ठान उघडे ठेवल्याबद्दल 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये 31 आरोपींवर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून 44,710 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।